आणि आता वेळ झाली एनडीटीव्ही कार्निवलची। एनडीटीव्ही कार्निवलचा ताफा आज सोलापुरात पोहोचलेला आहे। सोलापूरकर नेमकं काय बोलतायत आपण पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एनडीटीव्ही मराठीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या अस्तित्वामुळे ज्या जिल्ह्याची जगात ओळख आहे अशा सोलापूरमध्ये तुमचं स्वागत आहे। सिद्धरामेश्वराचं मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, असं सगळं धार्मिक गोष्टी ज्या जिल्ह्यात आहेत त्यासोबत राजकीय गोष्टी पण बघा किती आहेत। या जिल्ह्यानं एकाच वेळेला महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद दिलं होतं। या जिल्ह्यातून श्री सुशीलकुमार शिंदे हे देशाचे गृहमंत्री झाले। या जिल्ह्यावरती शरद पवार यांचं विशिष्ट असं प्रेम आहे। आणि सोलापुरात काय काय प्रसिद्ध नाही आहे बघा। सोलापूरची चादर, सोलापूरची चटणी, सोलापूरची भाकर आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखतो असं हे शहर हे अनेक संस्कृतीचं मिळून बनलेलं महाराष्ट्रातलं एकमेव शहर असावं। या शहरात एनडीटीव्ही मराठीच्या इलेक्शन कार्निवलमध्ये तुमचं स्वागत। पण आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे एका लोकगीताचा आपण आस्वाद घेऊया। होऊन जाऊ द्या। सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का, आता पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का, आता पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का। सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, जन्म येईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का, सांगा पुढारी होईल का। महाराष्ट्राला आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या पाहुण्यांची मी ओळख करून देतो। नरसय आडम जे कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार आहेत, तुमचं स्वागत आहे आडम साहेब। अब्दुल्लाह डोणगावकर जे MIM चे प्रवक्ते आहेत, काकासाहेब कुलकर्णी जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, तुमचं स्वागत आहे। शहाजी पवार प्रदेशचे भाजपचे पदाधिकारी आहेत, तुमचं स्वागत आहे पवार साहेब। संतोष पवार जे वंचितचे उमेदवार आहेत, तुमचं स्वागत आहे। प्रमोद बोडके साहेब खाली बसले, ते पत्रकार आहेत, ते आपल्याला आणखी वेगवेगळ्या परिप्रेक्षामध्ये याचं विश्लेषण करतील। परशुराम उर्फ प्रशांत इंगळे साहेब जे मनसेचे उमेदवार आहेत। इतकं सोलापूरचं गुणगान केल्यानंतर सुद्धा सोलापूरमधल्या महत्त्वाच्या प्रश्नांची सुरुवात, त्याची उकल आणि चर्चा इथून करायला हवी। या शहरात अद्यापही पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसानंतर होतोय। स्मार्ट सिटीची घोषणा झाली आहे, परंतु काहीही कामं झालेली नाही आहेत। रोजगार नसल्यानं लोकसंख्या इथली झपाट्यानं कमी होते। म्हणजे पुण्यामध्ये 10 लोक असतील विस्थापित होऊन आलेली, तर त्यातली 5 ते 7 सोलापूरची असतात। इथला टेक्स्टाईल उद्योग, इथला विडी उद्योग हा डबघाईला आला आहे। एअरपोर्टचं फक्त उद्घाटन झालं आहे, परंतु अद्याप सेवा सुरू झालेली नाही। हे खरं म्हणजे विठ्ठलाची नगरी, रामेश्वराचं मंदिर, सिद्ध रामेश्वराचं मंदिर असल्यामुळे इथं धार्मिक पर्यटन वाढायला हवं होतं, पण तसं वाढलेलं नाही आहे। इतक्या सगळ्या पवारसाहेब नकारात्मक गोष्टी सांगितल्या, तुमच्याकडे काहीतरी सकारात्मक असेल। मी प्रत्येकाला 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ देणार आहे। सुरुवातीला तुमचे मुद्दे, विकासाचे प्रश्न, तुमच्या असलेल्या अपेक्षा सांगा। सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर समांतर जलवाहिनीचं जे पाणी 6 दिवसाला येतं आहे असं आत्ता जे तुम्ही वाचून दाखवलं, तर दुसरं समांतर जलवाहिनीचं काम प्रगतीपथावर आहे। जवळपास 90% ते काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळं ते सुद्धा पाणी या उन्हाळ्याच्या अगोदर त्या माध्यमातून लवकरात लवकर लोकांना किमान 1 दिवसाआड तरी पाणी मिळेल हे नक्की आहे। स्मार्ट सिटीच्या बाबतीत जे आज रस्ते या ठिकाणी दिसत आहेत, आज परिसर जाता येता जो दिसतो आहे, त्या परिसराच्या बाबतीत या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या ठिकाणी भरपूर असं काम उभा झालं आहे। काही अडचणी अशा आहेत की सोलापुरातल्याच लोकांनी
ज्यांचे घरं येतात, आडवी येतात, त्या ठिकाणी उड्डाणपूल होत नाही आणि त्यांनी कोर्टात गेलेले असल्यामुळं सुद्धा काही कामं स्मार्ट सिटीच्या बाबतीत अडचणीत आहेत, हे पण खरं आहे. परंतु या ठिकाणी आज लाडकी बहीणसारखी योजना आज या गोरगरीब महिला ज्या महिन्याला 1000-1200 रुपयेसाठी महिनाभर धुणी भांडी करतात, जे शेतकरी माळवं विकत बसतात महिला, अनेक जणांच्या फीची पंचायत होती, अशी योजनासुद्धा. ठीक आहे पवार साहेब, हे राज्य पातळीवरची तुम्ही आणलेल्या योजना आहेत. आडम मास्तर साहेबांना मी विचारतो की काय मुद्दे आहेत, काय प्रश्न आहेत, काय काम केलंय तुम्ही? असं आहे, केंद्र, राज्य आणि महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. स्मार्ट सिटीच्या नावाखाली 1100 कोटी आले, सगळे रस्ते उखडले गेले, एकही या ठिकाणी उद्यान म्हणावं तसं नाही आहे. हद्दवाढ बाग म्हणजे नरकयातना झालेल्या आहेत. या ठिकाणी शिकले तरुण कुठं पुणा, कुठं हैदराबाद, कुठं बँगलोरला चाललेलं आहे. तर मी काही नसताना रेनगरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठीमागे लावून 24 तास पाणी आज रेनगरमध्ये देण्याचे प्रकल्प. गोदुताईमध्ये 14-15 दिवसाला एकदा पाणी मिळत होतं. 8 वर्ष लढाई केला, आज 2 दिवसाआड पाणी आहे आणि 1 जानेवारीपासून त्यांना दररोज पाणी मिळणार आहे. सोलापुरामध्ये लाखो लोक झोपडपट्टीत राहतात, त्यांना पक्क्या घराची स्कीम महापालिका करायला तयार नाही, माडा करायला तयार नाही, उडको करायला तयार नाही. पण आमच्या अजेंडावर तो प्रश्न आम्ही घेतलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापुरातल्या झोपडीवाल्याला पक्क घर मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार. ठीक आहे, मला काकासाहेब कांबळेंना हे विचारायचं, तुमच्याकडे 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ आहे. तुमच्याकडे केंद्रीय पातळीवरचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व होतं आणि आता आमदार पण इथल्या होत्या, जे आता खासदार झालेले आहेत. प्रश्न दोन्ही जे आहेत ते बहुतेक शहराशी निगडीत पण आहेत. आपण जर बघितलं तर झालेली स्मार्ट सिटी ही काँग्रेसच्या काळात झालेली स्मार्ट सिटी आहे आणि त्यानंतर सत्ता बदल झालेला आहे. हे अनेकांना माहिती आहे का नाही मला माहित नाही. आपण याच्यात सखोलात जर गेला असेल तर शेवटचा समज होता की आबुटे मॅडम महापौर होत्या आणि त्या काळात ते मंजूर झालेली स्मार्ट सिटी आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटेल, सुशीलकुमार शिंदे साहेब या देशाचं नेतृत्व केलं. हे नुसतं नेतृत्व उगाच केलं नाही ना, या सोलापूरची ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. म्हणजे एका जिल्ह्यासाठी एक विद्यापीठ जगात कुठं होतं का? सोलापुरात केलं. आज जे आम्ही सोलापूरकर 6 दिवसाला का होईना, भाजपच्या कृपेनं 6-7 दिवसानं का होईना पाणी पितो, ती सुद्धा उजनीची पाईपलाईन सुशीलकुमार शिंदे साहेबांनी केलेली आहे. म्हणजे मगाशी पवार साहेब सांगत होते की बाबा आम्ही समांतर जलवाहिनीचा आम्ही प्रश्न मिटवतोय, लवकर संपवतोय. पण त्यांना सांगायला साहेबांकडे माहिती आहे का नाही मला माहित नाही, त्यांना एक माहिती देतोय. समांतर जलवाहिनीचा प्रश्न ते मार्गी लावतात असं सांगतायत, परंतु समांतर जलवाहिनीसाठी लागण्यासाठी त्या पाईपलाईनच्या मला बोलू दे 2 मिनिट मला बोलू द्या. पाईपलाईनच्या खाली जी जमीन असते ती जमीन त्यांनी एकवार केलेली नाही असं मी म्हणत नाही. यांचे उपमहापौर, यांच्याच पार्टीचे उपमहापौर राजेश काळेंनी पत्रकार परिषद घेऊन बोंबाबोंब केली. हे मी बोलत नाही, हे भाजपचे उपमहापौर बोललेले आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीच्या मध्ये टेंभुर्णी पसला तो पट्टा 15 किलोमीटरचा बेल्ट ज्या ठिकाणी सगळे ह्यांचं वर्चस्व आहे, त्या ठिकाणी आज सुद्धा यांचे खासदार होते, केंद्रात हे होते, राज्यात हे होते आणि झडपी यांच्याकडे होती, सगळं यांच्याकडे असताना पाईपलाईन येऊ शकलं नाही. हे दोन्ही तिन्ही मुद्दे मी पवार साहेबांकडे घेईन, पण MIM धार्मिक मुद्द्यावरती लढते की विकासाच्या प्रश्नावर आहे? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत सैन्यांची भूमी आहे आणि मी शिवाजी महाराजांचा एक मुस्लिम मावळा म्हणून इथं बसलेला आहे. आणि आज आपल्यासमोर जे काही मुद्दे येत आहेत, सर्वप्रथम मी आता धार्मिक मुद्द्यावर न जाता विकासाच्या मुद्द्यावर बोलू इच्छितो की सिद्धरामेश्वरच्या या पावन नगरीमध्ये आणि शहिनशाह शाहजूर सुफी संतांच्या या नगरीमध्ये आपल्याला एक सांगेन, 1980 साली उजनीचा धरण बांधण्यात आलेलं होतं. 2004ला आमचे जे सुशीलकुमार शिंदे साहेब होते मुख्यमंत्री होते आणि तेव्हा 2004ला आदरणीय आडम मास्तर साहेब जे देखील आमदार होते.
तेव्हा केंद्राची एक योजना आलेली होती, इंटरलिंकिंग रिव्हर्स ऑफ इंडिया. करोडो लाख कोटी रुपयाचा त्यांच्याकडे बजेट होता. परंतु गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती 1960 पासून आज तागायत जनता ही पाणी पाणी म्हणून डोक्यावर घडे घेऊन गल्लोगल्ली फिरत आहे आणि आमचे नेते मंडळी फक्त धर्माच्या नावाखाली लोकांना भांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आपल्याला सांगतो, ह्या सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न एकाच वाक्यात उत्तर देईन, इंटरलिंकिंग रिव्हर्स ऑफ इंडिया हे जे केंद्राची मोठी योजना होती. आणि या ठिकाणी ह्या ठिकाणचे जे काही नेते मंडळी आहेत, काँग्रेस असू दे, BJP असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे, इथला पाणी चोरून MIDCला पळवण्याचा पाप या आमदारांनी या मंत्र्यांनी केलेलं आहे. 5 TMC पाणी हे पालकमंत्री ठीक आहे, मला राष्ट्रवादीचे आशा आहे पळून की गेलेले आहे. MIM धार्मिक मुद्द्यावरती ध्रुवीकरण करणार नाही. मला वंचितला विचारायचं आहे, कारण श्री प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेची निवडणूक इथे लढली होती आणि वंचितची भूमिका फार महत्वाची आहे इथे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शहाजी बापूंनी सांगितलं की आम्ही पाईपलाईनचं काम केलंय. यांना असं विचारू येतं ते पाईपलाईनचे पैसे आले कुठून? पाईपलाईनचे पैसे 2 मिनिट. पाईपलाईनचे पैसे हे जे सरकार असतं ते सरकारच देत असतं. तुम्हाला म्हणायचं असेल की ते टॅक्समधून येतं, परंतु याच्याबरोबर मी आणखीन पण एक खुलासा करतो साहेब. नाही, की माझा आता- प्रश्न अरे, आहे पाईपलाईनचे पैसे आले कुठून? ठीक आहे, फक्त एका एवढं वाक्यात तुम्ही उत्तर दिलं, पाईपलाईनचे सरकार पैसे त्याची आले तरतूद सरकारकडून. करतं. नाही, बरं, त्यात तुम्ही बोला ना. NTPC पैसे दिलेत साहेब. सरकारी पैसे NTPC ऐका ना. सरकारची आहे. शहाजी पवार साहेब, नाही, त्यांना एक बोलू, मिनिट. तुम्ही उत्तर द्या NTPC पैसे दिले, ऐका ना, NTPC पैसे दिले आणि NTPC स्मार्ट सिटीच्या नावाखाली 150 कोटी रुपये दिले. ते कुठे गेले? ऐका तुम्ही ना, बोला, तुम्ही बोला. हा. 1,500 कोटी NTPC स्मार्ट सिटीच्या नावाखाली दिले. आज हद्दवाड पट्ट्यामध्ये हे म्हणतात आम्ही ब्रिज बांधू. ब्रिजचा विषय सोडा, हद्दवाड पट्ट्यामध्ये साधे रस्ते जरी करून दिले ना तरी आमची स्मार्ट सिटी होईल. मनसेला काय म्हणायचंय, मुद्दे काय तुमचे? मनसेला एवढंच म्हणायचं आहे की आता जे व्यासपीठावर जे काही राजकीय पक्ष बसलेले आहेत, तुम्ही राजकीय पक्षच आहात, आम्ही आहोत, तुम्ही पण कुणाकडे आम्ही आहात ते आम्हाला अजून राजसाहेबांच्या कळलेलं नाही. विचाराच आहोत. लक्षात घ्या, हे जे आता म्हणायला लागले एकमेकावर आरोप करत की पाण्यासाठी आता आडम मास्तर बोला, साहेबांनी बोला, सांगितलं, मुद्दा सर्वांनी सांगितलं, ह्यांनी जे म्हणायला लागलेत, अहो मला सांगा, आज हे आपल्यासमोर म्हणतात ह्यांनी फक्त सोलापूरच्या जनतेला राजकारणासाठी गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं नव्या जोमाचा, नव्या विचाराचा आणि ज्या सन्माननीय राजसाहेबांकडे जी विकासाची कल्पना आहे त्या कल्पनेचा मनसैनिक या सोलापूर शहराचं जर प्रतिनिधित्व केलं तर तुम्हाला मी खोटं सांगत नाही आहे. कारण आमची एक संस्कृती आहे, एकदा हात जोडायचा, दुसऱ्यांदा हात जोडायचं आणि तिसऱ्यांदा हात सोडायचं. कारण याचं कारण सांगतो, आज जी सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, अहो यांचं प्रशासकावर काही नाही हो. ह्यांनी फक्त पाकिट संस्कृतीच्या खाली टक्केवारीमध्ये यांचं गुंतलेलं आहे. त्यामुळं हे विरोधाला विरोध पण करतात, परंतु सोलापूरच्या जनतेला, सोलापूरच्या विकासाला कशी खेळ बसेल, सोलापूर कसं भकास होईल याकडे त्यांचं जास्त लक्ष मला हो. असणार आहे. पुरेसा वेळ दिला पाहिजे. एकतर गुत्तेदाराची फौज आहे, टक्केवारी आहे आणि तुम्ही काही कामं केलेली आहेत भारतीय जनता पार्टीने. आज मी या बाजूनी बोलत येतो. बर, मी प्रथमतः आडम मास्तर आपल्याला वडीलधारी आहेत, त्यांचा आदर करून बोलतो की त्यांनी काम या ठिकाणी केलं. हे पण खरं आहे की त्यांनी प्रयत्न ऐका बोला बोला. हे पण खरं आहे त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नाला 100% यश देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनेच मदत केली. हे पण मान्य केलं पाहिजे. मला ऐका, आडम मास्तरांना ऐका. विचारू द्या, हे खरं आहे ना हा, आडम विचार. मास्तर, दोन्हीही वेळेला पंतप्रधानांच्या पाठिंब्याशिवाय, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याशिवाय ते काम झालेलं नाही. तुम्ही अगदी थोडक्यात सांगा, मग पुढे जाऊ मुद्दा घेऊन. बोलू द्या, ते समर्थ आहेत, ते सभागृहात अरे असं आवाज करू आहे ते. नका. आपले सभागृहात आदरणीय आवाज आहे. नेते बोला. ते बोलू द्या. 30,000 लोक 14 वर्ष वनवास भोगले, लाठ्या खाल्ले, येरवड्याच्या तुरुंगात गेले. मी मान्य करतो, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरे यांनी शांत राहा. पक्ष न बघता त्यांनी मदत केली, गोष्ट खरी आहे. पण आराखडा कोण आणला भारतामध्ये? एकूण एक स्वतः पंतप्रधान साहेबांनी म्हणलं, अशी स्कीम मी कुठं पाहिली नाही. मग
पवार साहेब, ही स्वच्छता आहे ना, ऐका हा ना. राजकीय प्रामाणिकपणा आहे. हो मी बोलतो ना. हा भाजपाकडे हे किती आहे बघा, मला माहित नाही, म्हणजे पण त्यांनी ऐका दाखवलं. ऐका याच्यापूर्वी मनमोहन अरे, सिंग सुद्धा एक- आलते. बोलू द्या त्यांना. एक मनमोहन सिंग तुम्ही सुद्धा बोला. आलते त्यांना यापूर्वी. बोलू अरे द्या, एक मिनिट तुम्ही, हा. मी तुम्हाला सांगतो, आडम मास्तर साहेबांनी जे प्रयत्न केले, भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार म्हणून या ठिकाणी पक्षभेद विसरून जर विकास काम करायचं असेल आणि आमच्याकडे कुणी आलं तर ते महाराष्ट्रात नाही देशात दाखवायचं उदाहरण जर असेल तर यांनी प्रयत्न केले, प्रयत्नाला साथ सुद्धा महायुतीचं सरकारच देत आहे. आता जे साहेबांनी प्रयत्न केले म्हणून म्हटले, अहो 1200 घरं तुम्ही दीनदयाल उपाध्यायच्या नावाखाली 10 वर्षापूर्वी सांगितलं. काय झालं त्याचं? आम्ही 30,000 घरं बांधलं. प्रश्न कोणाला आहे? भारतीय जनता पक्षाला आहे. ते दीनदयाल उपाध्यायचं घरकुल बांधतो म्हणून हे केले, अजून सुद्धा त्यांचं काही झालेलं नाही आहे. ते काय झालं? ठीक आहे, पवार साहेब बोला. 100% जेवढे घरकुल होतात त्याला मंजुरी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकारच करत आहे. हे आडम मास्तर असतील, MIM प्रयत्न करू द्या, अनन्य कोणीही प्रयत्न करू द्या, प्रयत्न करणाराला सपोर्ट करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी व महायुतीचं सरकार नक्की करणार आहे. MIM कोणी असू द्या, म्हणजे मुस्लिम धर्मियाला सर्वाधिक लाभ झाला आहे, असं त्यांना सुचवायचं आहे. मी सर्वप्रथम सांगू इच्छितो आपल्याला, आता त्यांनी सांगितलेलं आहे, मी त्यांना कर्तव्याची जाणीव करून देईल. धर्माच्या नावाखाली आज देशामध्ये जे चालू आहे, धार्यती इति धर्म, नाही, पण त्यांनी घरं वाटताना धर्माची धर्म व्याख्या बघितला. ऐकून घ्या. हा. धर्माची व्याख्या ही आमच्या महर्षींनी केलेली आहे. कर्तव्य, धर्म म्हणजे कर्तव्य आहेत. धर्म म्हणजे पूजा पद्धती नाहीये. आज पूजे आणि नमाजवरून लोकांची हत्या करण्यात येत आहे. धर्माच्या नावावर चुकीचं तुम्ही आहे, हे लोकांना चुकीचं मारत आहे. आहात. अजिबात मी नाही. सांगतो, धर्माच्या एक मिनिट, नावावर मी कधी आपल्याला सांगतो, राजकारण आज तुम्हाला केलं एक जात सांगू नाही. इच्छितो, हे मान्य करा. ऐकून घ्या. अजिबात नाही. ऐकण्याची साहेब, ताकद, क्षमता ठेवा. मुद्दा ऐकण्याची काय? ऐकण्याची मुद्दा क्षमता काय? ठेवा. मुद्दा काय? धर्माच्या मुद्दा नावावर ऐका. ऐकण्याची क्षमता ठेवा. अजिबात समज मुद्दा नाही. ऐका. ऐकण्याची. यांचे मुद्दा सांगा. सहकार्य मंत्री मुद्दा होते, बोला. यांचे सहकार्य मंत्री होते. सोलापूरची चादर एशियामध्ये 1 नंबर होती. सोलापूरची चादर एशियामध्ये 1 नंबर होती. सहकार्य मंत्री आमचे एक होते वाक्य आलं BJP चे. इथे, ऐकून MIM घ्या. साठी एक वाक्य आलंय काय? बर, त्यांनी जे धर्माची भाषा बोलली की धर्म म्हणजे पूजा नव्हे, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे पूजा पण आहे, धर्म म्हणजे कर्तव्य पण आहे आणि कर्म पण आहे. ते आम्हाला जय श्रीरामाने शिकवलंय. त्यांनी आम्हाला धर्म शिकवू नये, आम्ही जगाला धर्म शिकवलंय. त्यांनी बोला. पण मला एकच सांगायचं आहे, प्रभू रामानी शबरीचे बेर खाल्ले, बोर पण म्हणतात त्याला. राष्ट्रपती मी एक बोर, ठीक आहे. बर ठीक आहे, बोर, शबरीचे बोर मर्यादा पुरुषोत्तम रामानी खाल्ले. पण आज राष्ट्रपतीला मंदिरामध्ये जाऊ देत नाही तुम्ही, द्रौपदी मुर्मूला. हे कुठलं तुमचं हे आहे? हे कुठलं तुमचं हे आहे? गर्भागृहांमध्ये तुम्ही जाऊ हे देत नाही. चुकीचं आहे. दलितांवर अत्याचार होत आहेत, शोषितांवर अतिशय अत्याचार होत चुकीचं बोलणं चालू आहेत. आहे. गर्भागृहामध्ये राष्ट्रपतीला जाऊ मुद्दा देत काय? नाही. अजिबात. धार्मिक तेढ निर्माण करून दोन धर्मामध्ये म्हणजे भाजपचे लोक सांगतात की धार्मिक तेढ निर्माण होते. त्यांच्या माध्यमातून व्हायला MIM चे उमेदवार धार्मिक तेढ निर्माण करायचं या ठिकाणी काम करतायत. त्यामुळे चुकीची माहिती लोकांसमोर देऊन धार्मिक भावना आमच्या दुखवल्या जात आहेत. त्यामुळे मी MIM च्या उमेदवारांना सांगतो की त्यांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये पडू नये. ठीक आहे, बोला. मी फक्त एवढं अरे, हे एवढं बघा, सांगू इच्छितो. साहेब, मी मी सांगतो, एवढं साहेब एक सांगतो. राम हा आम्हाला MIM नी शिकवू नये. मुळात एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी आणि MIM यांना विकासावर बोलायचंच नाही. आम्ही बदलापूरच्या विकासाच्या- हत्याकांडामध्ये आम्ही विकासाच्या- हत्याकांडावर का बोलत नाही? काँग्रेसच्या- बदलापूरमध्ये ज्या हे मुलीवर ऐकून घ्या. हत्याकांड हे घडलं, बघा. अत्याचार झाले, त्यावर साहेब, शहाजी पवार साहेब का बोलत साहेब, नाही? एक मिनिट. बोललं पाहिजे. बोलतो. ज्या हत्यामध्ये ज्या घटना तुम्हाला घडल्या, ते मुद्दे अडचणीचे आहेत, त्या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं नाही. ज्याचा रिन्युअल सोलापूरशी नाही आहे, ते मुद्दे सगळे करतात. मला आशा आहे की चर्चा विकासाच्या मुद्द्यापासून ती ढळू नये म्हणून बोडके साहेब मला सांगा, सगळ्यांसाठी एकच प्रश्न आहे. सगळ्या सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधी म्हणून मी पत्रकारांना सांगतो की मुद्दे काय? माझा प्रश्न एवढाच आहे. सध्या सोलापूरकरांना एक प्रश्न पडलेला आहे की 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या टर्म मध्ये सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने मुद्दे ऐका, मुद्दे ऐका, प्रतिपादिला नाही. मुद्दे ऐका. आता 2019 ते 2024 या विधानसभेच्या टर्म मध्ये सोलापूरनेच नव्हे तर राज्याने 4ही पक्षांना सत्तेत पाहिलेलं आहे. चौघं सुद्धा सत्तेत येऊन प्रश्न सुटत नाहीत. ही ह्या पाठीमागची खरी खतखत आहे. हे या पाठीमागचं खरं दुखणं आहे. एकच प्रश्न विचारायचा आहे. विचारा.
सन्माननीय पंतप्रधानांनी 30,000 घराची स्कीम मंजूर केली, खरी गोष्ट आहे. परंतु बोला इकडे ऐका, नका बोलू, आपसात नका बोलू. 600 कोटी रुपये, विकासाचं बोला, असं विकासाचं. बोला. 600 कोटी रुपये सोलापुरात बँकेमधून कर्ज आणावं लागलं. सोलापुरातले जे 20 वर्ष फेडावं लागणार. 1800 कोटी फेडावं लागणार. तुम्ही नुसता घरा जाऊन बसला. म्हणून मी 25 लोकांना पंतप्रधानाला बोलावलं. विनंती आज सोलापुरातले केली. तरुण सोलापूर या देशातल्या त्याबद्दल तुम्ही काय केलं? तुम्ही अंबानी सोलापूरला पाणी नाही त्याचं काय केलं? आणि दोन मिनिटं. गौतम त्यांना अदानी मुद्दा सारख्या बोला. सोलापूर 22 भांडवलदारांना काय केलं? 16 लाख कोटी रुपये माफ करता आणि आम्हाला माफ करत नाही. बेरोजगारीवर बोला. वंचितला काहीतरी मुद्दा मांडायचा. सोलापूरच्या युवकाबद्दल बोला. शांतपणे बोला. साहेब, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. साहेब, अहो बोला, तुम्ही सांगा बोला ना. तिकडे दोन मला एक बोला साहेब ऐका. पहिलं. आज सोलापूर एक मुद्दा शहरामधले हा. 50% त्यांना बोलू द्या. हा. आज सोलापूर शहरामधले 50% पदवीधर बोलू हे द्या. बेकार आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. पहिला ह्या प्रश्नावर बोला. कुठं घर झालं की आता? पण तुमच्यावर पॉकेट घेतल्याचा आरोप आहे काय? शहर मधून तुमचा उमेदवार कसं का मागे घेतला, कुठलं पाकिट घेतलं तुम्ही? बोला उत्तर द्या. आम्हाला हा, जरा ते समर्थ आहेत ना उत्तर द्या. अरे ते समर्थ आहेत ना, बोला. 2 मिनिट. हा बोला सन्माननीय पॉकेट राजसाहेबांनी कुठून घेतला असं म्हणतात ते. पॉकेट बिकीट ते त्यांची संस्कृती बरं, आहे. हा. सन्माननीय राजसाहेबांसाठी मराठी अस्मिता हिंदुत्व हे अजेंडा आहे. फक्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उद्या त्या संभाजीनगर मध्ये जसं हिरवा सापाचा उदय झाला, हिरवा साप. तसा उदय मध्ये होऊ नये आणि त्याचा खापर आमच्यावर येऊ हिरवा नये. साप हे चुकीचं. म्हणून आम्ही खरेदी बाहेर MIM केले. तुम्ही बोला. साहेबांच्या हे आदेशाला. असंस्कृत भाषा आहे, बोला. असंस्कृत भाषा आहे, बोला. त्यांना उत्तर देऊ द्या. हा. मी जो प्रयत्न करतोय तो चर्चेला येऊ नये तो तुम्ही ऐकून वारंवार घ्या. आणता. या लोकांनी एका उपास ठेवलेला एका मुस्लिम नागरिकाच्या तोंडामध्ये भाकर कोंबून यांनी आम्हाला हे शिकू नये. एका त्यांना बोलू द्या. सोलापूरच्या ऐका ना. विकासामध्ये हो, बोला. त्यांना बोल. तुम्हीच हिरवा साप विषय काढता, बोला. ऐका, 10 दिवसात एकदा पाणी येतं. सगळ्यांची बस सेवा बंद आहे. इथं उद्यानं बंद आहेत. ती सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. इथली बस सेवा बंद आहे. पाणी 6 दिवसाला येतं. तिथं कोणी हिंदू, मुस्लिम, दलित कोणी बघितलं गेलं नाही. एंड ऑफ द डे इथं ज्या चर्चा चालू आहे ते सोलापूरच्या विकासावर बोलावं असं कोणी बोलू नये. ठीक आहे, मला कुलकर्णी यांच्याकडे जायचे आहे. जरा सामान्य लोकांचे 4-5 प्रश्न मुद्दा काय? बघा, वंदे भारत एक साहेब मिनिट. आम्ही चालू केले. ठीक आहे कुलकर्णी एअरपोर्ट आम्ही चालू केलं. सोलापूरचा विमानतळ मुद्दे ऐका. सोलापूरच्या विमानतळाचा उद्घाटन कोणाच्या हस्ते केले हे त्यांना ठीक आहे, बोला. मुद्दा काय? पटापट बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे, बोला. सोलापूरचे पालकमंत्री आणि विजयकुमार देशमुख परिवहन मंत्री असताना सोलापूर बसेस बंद पडल्या. एवढे कार्यक्षम मंत्री होते सोलापूर भारतीय जनता पार्टीचे. ठीक नाही, आहे, एक नाही, शेवटचा नाही, मुद्दा नाही, द्या. नाही, नाही, हे शेवटचा. चुकीचं आहे. 1 मिनिट. हे सगळे भाऊ आम्ही मिळून खाऊ यांचं आहे. हे चुकीचं आहे, हे राहुल चुकीचं सर, आहे. राहुल सर, कोरोनाच्या काळामध्ये सगळे कुठे होते? फक्त मनसे सैनिक रस्त्यावर होते. ठीक आहे, काकासाहेब बोला पटकन. अजिबात आपल्या- नाही, अजिबात नाही, आता मी अजिबात बोलतोय. नाही. हा, बोला. आता मी बोलतोय. बोला. शहाजी भाऊनी खूप छान सांगितलं काय केलं ते. हा. शहाजी भाऊनी खूप छान सांगितलं की त्यांनी काय केलं. माझा त्यांना प्रश्न आहे, 3 लोकसभेला 3 उमेदवार का बदलावं लागले तुम्ही एवढे काम सांगतो केलं ना. तर? सांगतो नंबर 1 आमच्या घरात मला बोलू सांगतो, द्या. हा, मला उद्या बोलू द्या. त्यांच्या एका नंबर प्रश्नाचं 2, उत्तर देतो. आदरणीय विजय देशमुख साहेबांकडे 5 खात्याचं मंत्रीपद होते. 5 टेक्सटाईल मंत्री होते, परिवहन मंत्री होते, आरोग्य राज्यमंत्री होते. या खात्यातलं त्यांनी एक काम सांगावं. 5 खात्यापैकी मी एक ठीक आहे, काम बोला केलं पवार साहेब, बोला. सांगावं. वेळ कमी आहे. सांगतो ऐका आता, ऐका बोला. एक सुभाष देशमुख एक लक्षात घ्या, सुभाष देशमुख सहकार मंत्री होते. त्यांच्या बाबतीमध्ये सहकार मंत्रीने काय काम केलंय? भारतीय हे त्यांनी जनता सांगावं. पार्टी ही भारतीय जनता पार्टी, अरे ऐका रे भावांनो, बोला, ऐका. पवार साहेब बोला तुम्ही. भारतीय जनता पार्टीने 3 वेळेस 3 उमेदवार वेगळे दिले. परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही आहे. शिंदे साहेबांसारखी घराणेशाही नाही. ठीक आहे, या मुद्द्यावरती आपण अहो, बोलणार अहो, आहोत. अहो, माझ्या महत्वाच्या मँचेस्टर म्हणून ज्या शहराची ओळख आहे तिथले महत्वाचे प्रश्न ह्या आजच्या NDTVच्या कार्निवलमधनं चर्चेला आलेले आहेत. असाच आमचा हा जो NDTVचा कार्निवल आहे तो पुढच्या शहरामध्ये जाईल आणि तिथल्याही महत्वाच्या विषयाची चर्चा करेल. आम्ही जाणीवपूर्वक विकासाच्या मुद्द्यावरती बोलत आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे.